पेठ तालुक्यातील सावळ्या-पवळ्या घाटातील सुरू असलेले रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट होत असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे यांनी केला आहे। या घाटातील अर्ध्याहून अधिक कॉन्क्रीट रस्त्यांचं काम झाले असून त्यातही मोठमोठ्या खटक्या ठेवल्या असून लहान वाहने तर या ठिकाणी उंच उडत आहे। त्या खटक्या तात्काळ भरून वाहतूक सुरळीत करावी। सदरील घाट हा तीव्र चढाव तीव्र उताराचा असल्याने पावसाळ्यादरम्यान या मार्गावर वाहनचालकांना कसरत करावी लागणार असल्याचं चिन्ह आहे। नुकतेच या घाटातून उंच व अवजड वाहनांची मार्गक्रमण करू नये म्हणून घाटाचे दोन्ही बाजूला बॅरिकेड लावले आहे, त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांची समाधान व्यक्त केले आहे। मात्र उर्वरित डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालू असून माती मिश्रित खडी व रस्त्याची माती साफ न करता डांबरीकरणाला केलेली सुरुवात, यामुळे ना रस्ता खडी धरणारा ना डांबरी खडी धरणारा एका पावसातच रस्त्याची पाठ लागणार असून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत डांबरीकरणाच्या कामकाजात सुधारणा करून उत्कृष्ट दर्जाचे व मुबलक प्रमाणात डांबर वापरून विना मातीच्या खडीचा वापर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गावंडे यांनी केली आहे। नमस्कार, आपण बघितलं असेल आपल्या तालुक्यातील काम किती निकृष्ट दर्जाचं चालू आहे हे तुम्हाला दाखवलंच। ही मात्याड बघा कशा प्रकारे, आणि इथं विचारायचं सूत कोणाला नाही आहे, कारण इथं जवळपास सगळे टक्केवारीवरती गोष्ट चाललेली आहे आणि याला कोणीही लक्ष घालायला तयार नाही। अशा प्रकारे जर काम चालू असेल तर यापुढे आपल्याला त्याचा त्रास होणार आहे हे नागरिकांनी समजून घ्यावे, आणि याच्यावरती जर कोणी आवाज उठवत नसेल तर ही लाजिस्पद बाब आहे। आणि हे असं काम आपली पेठ तालुक्यात हे बघा पूर्ण माझ्यावर स्पष्टपणे दिसत असताना कोणी जर बोलत नसेल तर याचा फायदा नाही। प्रेस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी प्रकाश पगारे, पेठ।